t.me/ddi__ आहे m, त्याच्यानंतर पुन्हा m, मेघा सातरस SATRAS. इथे डबल m आहे, लक्ष द्या, डबल m आहे. एकदा चेक करा, सापडेल चॅनल. चेक करा. ठीक है, चलो. येस, काल पाहिलं होतं आपण भारताला ट्रॅकोमा निर्मूलनाचे प्रमाणपत्र मिळालेले आहे WHO कडून. सो भारत हा 20वा देश ठरलेला आहे ट्रॅकोमा मुक्त झालेला. ट्रॅकोमा काय आहे? हा डोळ्यांचा एक संसर्गजन्य आजार आहे ज्याच्यामुळे अंधत्व सुद्धा येऊ शकतं. नेक्स्ट आपण पाहिलं होतं, येस, भारतातील पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सर्व्हिस किंवा सॅटेलाइट इंटरनेट बाय सॅटेलाइट्स. ठीक आहे. सो पहिली कंपनी आहे अनंत टेक्नॉलॉजीज हैदराबादची. त्याच्यानंतर आपण स्टारलिंक प्रोजेक्ट पाहिला स्पेसएक्सचा, इलॉन मस्क यांच्याद्वारे. ठीक आहे, त्याला भारतात परवानगी दिलेली आहे इंटरनेट बेस किंवा सॅटेलाइट बेस इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी. इतरही कंपन्या आहेत OneWeb, त्याच्यानंतर रिलायन्स जिओ आहे, अनंत टेक्नॉलॉजीज आणि स्टारलिंक ज्यांना परमिशन दिलेली आहे. स्टारलिंक प्रोजेक्ट प्रकल्प जो आहे तो काय आहे, न्यूज मध्ये आहे, त्यामुळे लक्ष द्यायचं आहे. स्टारलिंक प्रोजेक्ट काय आहे? सॅटेलाइट द्वारे इंटरनेट कनेक्शन द्यायचं आहे रुरल किंवा दुर्गम भागामध्ये. याच्यामध्ये लो अर्थ सॅटेलाइट्स जे आहेत ते आपण स्थापन करणार आहोत. नक्षत्र हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग सुविधा पहिला आपण नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग किंवा बायोलॉजिकल रिसर्च जे होतं तर त्याच्यामध्ये कम्प्युटिंग स्पीड वाढवण्यासाठी हा प्रोजेक्ट स्टार्ट केलेला आहे ICMR ने, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मध्ये. नक्षत्र, त्याच्यानंतर भारत जेन, भारताचा AI लार्ज लँग्वेज मॉड्यूल आहे भारत जेन. कशासाठी गेलेला आहे की भारतीय भाषांमध्ये AI आधारित सेवा देण्यासाठी, इंडियन लँग्वेजेस मध्ये AI सेवा देईल त्याच्यासाठी भारत जेन आहे. आणि हे पहिले सरकारी अनुदानित लार्ज लँग्वेज मॉडेल आहे, AI बेस मॉडेल आहे. नेक्स्ट आहे लंपी स्किन डिसीज. ठीक आहे, लंपी स्किन डिसीज आपण पाहिला, हा व्हायरल विषाणूजन्य आजार आहे जो कॅप्रीपॉक्स व्हायरस या विषाणूमुळे होतो आणि तो कुठल्या फॅमिलीतील आहे? पॉक्सविरिडी. ठीक आहे, ह्या फॅमिलीतील आहे, विषाणूजन्य रोग आहे आणि संसर्गजन्य आहे. नेक्स्ट ऍडफॅल्सी VX मलेरिया लस आहे, ऍडफॅल्सी नावाची. ठीक आहे, ICMR ने तयार केलेली आहे ही मलेरिया लस. नेक्स्ट CYTB स्किन टेस्ट. ठीक आहे, आपण पाहिलं केरळमध्ये ही टेस्ट चालू केलेली आहे. TB लॅटेंट TB जो असतो, लेटेंट TB म्हणजे काय? सुप्त क्षयरोग जो असतो तर तो चेक करण्यासाठी केरळमध्ये CYTB स्किन टेस्ट जी आहे ती स्टार्ट करण्यात आलेली आहे. 2025 पर्यंत आपल्याला TB निर्मूलन करायचं होतं भारतातून, जे झालेलं नाहीये. नेक्स्ट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी. ठीक आहे, हे कुठे आलेली आहे? मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प कुठे सुरू केलाय? गुजरातमध्ये सुरू केलेला आहे. पहिलं AI कॅम्पस अमरावती आंध्र प्रदेश मध्ये सुरू केलेला आहे बिट्स पिलानी यांनी. बायो EMU AI प्रणाली, बायो इम्युलेटर 1 कशासाठी आहे? औषध संशोधन आणि जैव तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये AI चा वापर केला जातोय आणि हे कोणी तयार केलेली आहे? मायक्रोसॉफ्टने. नेक्स्ट आहे अर्भकांसाठी पहिले मलेरिया औषध स्वित्झर्लंड मध्ये आलेला आहे, ज्याचं नाव आहे कॉर्टेम किंवा बेबी किंवा इन्फंट फॉर्म्युलेशन. नेक्स्ट राशन वितरणासाठी फेस ऑथेंटिकेशन कुठे स्टार्ट केलेला आहे? हिमाचल प्रदेश मध्ये.
नेक्स्ट CF फ्लड किंवा सी फ्लड पूर्वानुमान किंवा फ्लड फोरकास्टिंग साठी AI आधारित हा प्लॅटफॉर्म आहे जो नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशनच्या अंडर तयार करण्यात आलेला आहे. येस, नेक्स्ट. सो सुरिनाम मलेरिया मुक्त देश. ठीक आहे. सो सुरिनाम या देशाला WHO ने 2025 मध्ये अधिकृतपणे मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केलेले आहे. त्यामुळे सुरिनाम हा अमेझॉन प्रदेशातील मलेरिया पूर्णपणे निर्मूलन करणारा पहिला देश ठरलेला आहे. ठीक आहे. सो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, नुकताच मलेरिया मुक्त ठरलेला देश कोणता? तर सुरिनाम. किंवा अमेझॉन प्रदेशातील मलेरिया मुक्त ठरलेला देश पहिला देश कोणता? तर सुरिनाम. ठीक आहे. सो सुरिनाम मधून एकच सेंटेन्स लक्षात ठेवायचं, सुरिनाम ही कंट्री जी आहे तर याच्यातून नुकताच मलेरिया जो आहे तो मलेरिया मुक्त त्याला स्टेटस दिलेला आहे WHO ने. सुरिनाम आणि मलेरिया एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट, AI आधारित प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली द्वारका एक्सप्रेसवे म्हणजे काय? तर AI वर आधारित प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली. ठीक आहे. वाहतूक व्यवस्था कशावरून? AI मदतीने. ठीक आहे. मग कुठे सुरू केलेली आहे? द्वारका एक्सप्रेसवे वरती. भारताने दिल्लीतील द्वारका एक्सप्रेसवेवर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आधारित प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू केलेली आहे. ITMS बोलतात. ठीक आहे. ATMS ऑटोमॅटिक ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम. ठीक आहे. ATMS तर ही प्रणाली वाहतुकीचे निरीक्षण, त्याच्यानंतर नियंत्रण आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. सो गोष्ट काय फक्त लक्षात ठेवायची आहे की AI आधारित वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कुठे सुरू करण्यात आलेली आहे? तर द्वारका एक्सप्रेसवे वरती दिल्लीमध्ये. नेक्स्ट, AI आधारित वाहतूक व्यवस्थापन प्रणाली काय आहे? तर पहिल्यांदाच भारताने दिल्लीच्या द्वारका एक्सप्रेसवे वरती कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी ATMS. ठीक आहे. ATMS ऑटोमॅटिक ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम स्टार्ट केलेली आहे. नेक्स्ट, बोत्सवाना ही जी कंट्री आहे तर याच्यामध्ये HIV चे आईपासून बाळापर्यंत संक्रमण रोखण्यासाठी गोल्ड टियर दर्जा. ठीक आहे. सो बोत्सवाना हा देश आईपासून बाळापर्यंत होणारे HIV संक्रमण म्हणजे व्हर्टिकल ट्रान्समिशन बोलतात त्याला. HIVचं कोणताही रोग जो आईपासून बाळाकडे ट्रान्समिट होतो तर त्याला व्हर्टिकल ट्रान्समिशन बोलतात डिसीजचा. तर सार्वजनिक आरोग्य समस्येच्या पातळीवरून दूर करण्यासाठी गोल्ड टियर दर्जा मिळवणारा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे. ठीक आहे. सो हा दर्जा WHO आणि UNAIDS यांच्या निकषानुसार दिला जातो. ठीक आहे. सो लक्षात ठेवायची काय गोष्ट की बोत्सवाना हा पहिला आफ्रिकन देश ठरलेला आहे ज्याने HIVचं आईपासून बाळाकडे होणारे संक्रमण थांबवण्यात यश मिळवलेलं आहे आणि त्यामुळे WHO कडून आणि UNAIDS कडून त्याला गोल्ड टियर दर्जा देण्यात आलेला आहे. एवढंच वाक्य लक्षात ठेवायचं की HIVचं आईकडून बाळाकडे होणारे ट्रान्समिशन रोखणारा पहिला आफ्रिकन देश कोणता? तर बोत्सवाना. नेक्स्ट, लडाख ॲस्ट्रो टुरिझम फेस्टिवल. लडाख ॲस्ट्रो टुरिझम फेस्टिवल. सो लडाख मधील लेह येथे 27 ते 28 जून दरम्यान पहिल्या लडाख ॲस्ट्रो टुरिझम फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. आयोजक कोण होता? लडाख पर्यटन विभाग. सहकार्य इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बँगलोर यांनी हेल्प केलेली आहे. उद्देश काय आहे? ॲस्ट्रो टुरिझम किंवा खगोल पर्यटनाला प्रोत्साहन देणे. मी ते फक्त सिंपल हे करू शकता की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बँगलोर याने देशातील कोणत्या सिटी किंवा राज्यामध्ये ॲस्ट्रो टुरिझम फेस्टिवल चे आयोजन केले होते? तर कोणत्या? लडाखमध्ये. लडाखमधील लेह या ठिकाणी हे ॲस्ट्रो टुरिझम फेस्टिवल राबवण्यात आलं ज्याच्यामध्ये हेल्प केलेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बँगलोर आणि
खगोल पर्यटनाला चालना देणे हे त्याचा मेन उद्देश होता. ठीक आहे. सो देशातील पहिले ग्रीन डेटा सेंटर गाझियाबाद जिल्ह्यातील, ठीक आहे, साहिबाबाद या ठिकाणी भारतातील पहिल्या ग्रीन डेटा सेंटरचे पायाभरणी 2025 मध्ये करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करण्याचा उद्देश आहे. ठीक आहे. सिंपल ग्रीन डेटा सेंटर म्हणजे काय? डेटा सेंटर म्हणजे हे एक IT बेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेस सेंटर असेल की ज्यामध्ये डेटा प्रोसेसिंग, डेटा हँडलिंग ह्या गोष्टी केल्या जातात. मग ग्रीन डेटा सेंटर म्हणजे काय? तर त्या ठिकाणी लागलेली जी ऊर्जा आहे, खूप सारी इलेक्ट्रिसिटी लागते, तर ती ऊर्जा कुठून मिळवली जाईल? तर पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम म्हणजे रिन्युएबल एनर्जी त्या ठिकाणी यूज केली जाईल आणि पर्यावरणाचा विचार करून त्या ठिकाणी गोष्टी ज्या आहेत मॅनेज केल्या जातील. तो झाला ग्रीन डेटा सेंटर. मग असं देशातील पहिलं ग्रीन डेटा सेंटर कुठे आलेलं आहे? तर गाझियाबाद मधील साहिबाबाद या ठिकाणी ग्रीन डेटा सेंटर जे आहे सुरू केलेलं आहे. ग्रीन डेटा सेंटर इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेस्ड इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा थोडक्यात सेंटर असेल, कंपनी असेल की ज्याच्यामध्ये डेटा हँडल केला जातो, सर्व डेटा प्रोसेस केला जातो आणि ज्याच्यामध्ये खूप सारी एनर्जी लागते. ही एनर्जी ज्यावेळेस रिन्युएबल एनर्जी यूज करू आपण त्याच्यासाठी, त्यावेळेस ते ग्रीन डेटा सेंटर म्हणून ओळखलं जाईल. आणि भारतामध्ये गाझियाबाद मधील साहिबाबाद या ठिकाणी हे ग्रीन डेटा सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, नागपूरमध्ये सिकल सेल वेलनेस हब. ठीक आहे. सो नागपूरमध्ये सिकल सेल आपल्याला माहिती आहे आजार आहे, सिकल सेल अॅनिमिया. ठीक आहे. सिकल सेल अॅनिमिया, रेड ब्लड सेलचा आकार जो आहे तो चेंज होतो, त्याच्यामध्ये ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी त्यामुळे कमी होते. सो सिकल सेल अॅनिमिया किंवा सिकल सेल वेलनेस हब नागपूर येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर येथे सिकल सेल वेलनेस हब उभारण्याची योजना आहे. सो विदर्भातील सिकल सेल आजाराने ग्रस्त रुग्णांना तातडीने व प्रभावी उपचार उपलब्ध करून देणे हा याचा उद्देश आहे. ठीक आहे. सो महाराष्ट्रामध्ये सिकल सेल वेलनेस हब कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं किंवा येणार आहे? तर नागपूरमध्ये. ठीक आहे. नागपूरमध्ये सिकल सेल वेलनेस हब उभारण्यात येणार आहे. नेक्स्ट, पहिले सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. ठीक आहे. नवी मुंबई या ठिकाणी सहकार सुरक्षा या नावाने भारताचे पहिले सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर सुरू केलेले आहे. आता उद्देश काय आहे? तर सहकारी बँकांना वाढत्या सायबर धोक्यापासून संरक्षण देणे आणि सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी भारताचे हे पहिले समर्पित सायबर सुरक्षा केंद्र आहे. ठीक आहे. तर लक्षात काय ठेवायचे याच्यामध्ये? महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, महाराष्ट्र सहकारी राज्य सहकारी बँक या बँकेने पहिलं सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर सुरू केलेलं आहे. कशासाठी? तर सहकारी बँक जे आहेत तर त्याच्यामध्ये जे सायबर फ्रॉड वाढलेले आहे त्याच्यापासून सुरक्षा मिळवण्यासाठी किंवा संरक्षण देण्यासाठी. ठीक आहे. आणि अशा प्रकारचं सहकारी बँकांसाठी सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर सुरू करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे आणि महाराष्ट्रातील महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ही पहिली बँक आहे. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. पहिलं क्वेश्चन काय तयार होईल या ठिकाणी? तर सहकारी बँक, राज्यातील सहकारी बँकांना वाढत्या सायबर धोक्यापासून संरक्षण देण्यासाठी कोणत्या बँकेने सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर सुरू केलेलं आहे?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक किंवा पंजाब नॅशनल बँक असं ऑप्शन येऊ शकतात. तर लक्षात ठेवायचं महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकने सहकारी बँकांसाठी हे ऑपरेशन सेंटर, सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर सुरू केलेलं आहे. नेक्स्ट उम्मीद पोर्टल. उम्मीद पोर्टल किरण रिजिजू यांनी वक्फ सुधारणा कायदा 2025 च्या अनुषंगाने उम्मीद पोर्टल सुरू केलेलं आहे. काय आहे उम्मीदचा लॉंग फॉर्म? युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट फॉर एम्पॉवरमेंट, इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे. सो उम्मीद पोर्टल हे वक्फ मालमत्तेची, वक्फची जी प्रॉपर्टी असेल तर त्याची नोंदणी, त्याच्यानंतर व्यवस्थापन, मॅनेजमेंट आणि डिजिटायझेशन सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आलेले एक केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. सो उम्मीद पोर्टल कशाशी संबंधित आहे तर वक्फची जी प्रॉपर्टी आहे तर ती मॅनेज करण्यासाठी उम्मीद पोर्टल आणलेलं आहे. वक्फची जी काही प्रॉपर्टी असेल ती, त्याची नोंदणी, व्यवस्थापन आणि डिजिटायझेशन सुलभ करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. उम्मीद पोर्टल. नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांचे डिजिटल संग्रहालय कोणत्या ठिकाणी आलंय? गोवा. ठीक आहे. सो गोवा राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव आणि इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधुनिक डिजिटल संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे. गोव्यामधील फार्मागुडी फोंडा या ठिकाणी, ठीक आहे, फार्मागुडी फोंडा या ठिकाणी हे संग्रहालय उभारले जाणार आहे. भारतातील पहिला रिजनरेटिव्ह कल्चरल टुरिझम प्रोजेक्ट मानला जातो, त्यामुळे सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळेल. ठीक आहे. सो गोवा राज्याने सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे डिजिटल संग्रहालय सुरू केलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? गोव्यामध्ये फार्मागुडी फोंडा या ठिकाणी हे डिजिटल संग्रहालय सुरू करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट देशातील पहिले AI सेज. ठीक आहे. नवा रायपूर छत्तीसगड मध्ये. ठीक आहे. सो देशातील पहिला AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस सेज जो आहे, ठीक आहे, तो कुठे आलेला आहे? सेज इज स्पेशल इकॉनॉमिक झोन. स्पेशल इकॉनॉमिक झोन कुठे आलेला आहे? नवा रायपूर छत्तीसगड. सो छत्तीसगड सरकारने देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे AI बेस सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हे क्षेत्र नवा रायपूर येथे विकसित केले जाणार आहे. सो AI सेज आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योगांसाठी तयार केलेले स्पेशल इकॉनॉमिक झोन किंवा विशेष आर्थिक क्षेत्र. सेज आपल्याला माहिती आहे IT साठी असतो, सर्व्हिसेस साठी असतो, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग साठी स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार केले जातात. तर AI सेज काय आहे तर हा असा सेज असेल की ज्याच्यात AI बेस कंपन्या स्थापन केल्या जातील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यानंतर डेटा सायन्स, डिजिटल टेक्नॉलॉजी यांच्याशी संबंधित कंपन्या त्या सेज मध्ये स्थापन केल्या जातील. ठीक आहे. तो झाला AI सेज आणि देशातील पहिला AI सेज आलेला आहे रायपूर छत्तीसगड मध्ये. ठीक आहे. येस. नेक्स्ट आहे विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे राज्य. ठीक आहे. सो विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य केलेलं आहे कोणत्या राज्याने? केरळने. ठीक आहे. सो केरळने कंपल्सरी रोबोटिक एज्युकेशन स्टार्ट केलेलं आहे. सो 2025 पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करण्याचा निर्णय केरळने घेतलेला आहे. त्यामुळे सुमारे 4.5 लाख विद्यार्थ्यांना रोबोटिक शिक्षण दिले जाणार आहे. अभ्यासक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन आणि रोबोटिक्स या विषयांचा समावेश केला जाईल.
लक्षात ठेवायचं एकच वाक्य याच्यात, विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य किंवा कंपल्सरी करणारे राज्य कोणते? कोणते? केरळ. येस. नेक्स्ट, नायजेरियामध्ये लासा तापाचा उद्रेक. ठीक आहे, एखादा आजार ज्या ठिकाणी सपोज सुरू झाला तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर नायजेरिया या कंट्रीमध्ये लासा तापाचा आजार, हा जो आजार आहे त्याचा उद्रेक झालेला आहे. ठीक आहे, लासा हा ताप विषाणूजन्य रक्तस्रावी आजार म्हणजे व्हायरल हेमोहेरेजिक फेवर आहे. कारणीभूत विषाणू लासा व्हायरसमुळे होतो, एवढं लक्षात ठेवायचं इथं फक्त. ठीक आहे, आणि उंदराच्या संपर्कातून संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रवांमधून. ठीक आहे, उंदराच्या संपर्कातून होऊ शकतो किंवा ज्या व्यक्तीला तो झाला आहे त्याच्या शरीरातील द्रवामुळे होऊ शकतो. ठीक आहे, मग ह्याच्यात लक्षात ठेवायची गोष्टी काय? लासा फिवर कोणत्या देशात सुरू झालेला आहे? नायजेरिया. हा कसा आहे? विषाणूजन्य व्हायरस. ठीक आहे, व्हायरस मुळे होणारा आहे, विषाणूजन्य आहे. आणि कसा होतो? उंदराच्या संपर्कातून किंवा संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील लिक्विड किंवा द्रवामधून. ठीक आहे, सो लासा नायजेरिया, त्याच्यानंतर व्हायरल इन्फेक्शन आहे ते, आणि नेक्स्ट उंदराच्या संपर्कात. एवढ्याच गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट, ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर. ठीक आहे, भूऔष्णिक जिओथर्मल एनर्जी. तर अरुणाचल प्रदेश मधील दिरांग येथे ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर खोदण्यात आली. ठीक आहे, भूऔष्णिक ऊर्जा आपल्याला माहिती आहे, पृथ्वीच्या आतील उष्णतेपासून निर्माण होणारी नवीकरणीय ऊर्जा. ठीक आहे, मग ती हीट म्हणून सुद्धा आपण यूज करू शकतो डायरेक्टली, किंवा हीट पासून इलेक्ट्रिसिटी सुद्धा करू शकतो. ठीक आहे, सो जिओथर्मल एनर्जी. तर ईशान्य भारतात पहिल्यांदा जिओथर्मल एनर्जीसाठी जी काही विहीर आहे कोणत्या ठिकाणी आलेली आहे? अरुणाचल प्रदेश मधील दिरांग या ठिकाणी. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश मधील दिरांग या ठिकाणी जिओथर्मल एनर्जीसाठी आपण विहीर केलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट, भारतातील पहिली ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी. ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी. आता ट्रान्समीडिया म्हणजे काय? तर ट्रान्समीडिया म्हणजे चित्रपट, गेमिंग, ॲनिमेशन, डिजिटल कंटेंट, VR, AR, ऑग्युमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी इत्यादी माध्यमांचा एकत्रित वापर, त्याला बोलतात ट्रान्समीडिया. ठीक आहे, सो ट्रान्समीडियामध्ये आपल्या मूवीज येतील, त्याच्यानंतर गेमिंग, ॲनिमेशन येईल, AR, ऑग्युमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, इतर डिजिटल कंटेंट या सगळ्यांचा एकत्रित वापर दिसतो. तर अशा पद्धतीने ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी भारतातील कुठे आलेली आहे? तर आंध्र प्रदेश सरकारने क्रिएटर लँड या नावाची देशातील पहिली ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्दिष्ट काय आहे? तर भारताला जागतिक कंटेंट निर्मिती केंद्र बनवणे, मीडिया आणि एंटरटेनमेंट उद्योगाला चालना देणे. ठीक आहे, सो भारतातील पहिली ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी कोणत्या राज्यात येत आहे? तर आंध्र प्रदेश. नेक्स्ट, AI फर्स्ट इंडिया 2025 कार्यक्रम. ठीक आहे, सो गुगलने AI फर्स्ट इंडिया 2025 नावाचा एक स्टार्टअप ऍक्सिलरेटेड प्रोग्राम चालू केलेला आहे. त्याचा उद्देश काय आहे? तर भारतातील AI आधारित जे काही स्टार्टअप्स आहेत त्यांना प्रोत्साहन देणे, स्टार्टअप्सला तांत्रिक मार्गदर्शन, क्लाउड सुविधा आणि निधी सहाय्य. ठीक आहे, याच्यात विचारला जाणारा असाच प्रश्न आहे की AI फर्स्ट इंडिया 2025 हा स्टार्टअप्सला प्रोत्साहन देणारा प्रोग्राम कोणत्या कंपनीने चालू केलेला आहे? कोणत्या MNC ने सुरू केलेला आहे? गुगल, मायक्रोसॉफ्ट, Amazon,
की फ्लिपकार्ट. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं गुगलने हा प्रोग्राम चालू केलेला आहे भारतातील AI बेस्ड जे स्टार्टअप्स आहेत तर त्यांना हेल्प करण्यासाठी. स्टार्टअप ऍक्सिलरेटर प्रोग्राम आहे गुगलचा. AI फर्स्ट इंडिया 2025. ओके, नेक्स्ट परम रुद्र. तर परम रुद्र काय आहे? बिहार मधील पहिला सुपर कम्प्युटर आहे परम रुद्र. बिहार मधला पहिला सुपर कम्प्युटर ठरलेला आहे. कुठे आलेला आहे? IIT पटना मध्ये. ठीक आहे, IIT पटना बिहार मध्ये परम रुद्र नावाचा पहिला सुपर कम्प्युटर बिहारला मिळालेला आहे. हा सुपर कम्प्युटर सीडॅकने डिझाईन केलेला आहे. सीडॅकने तयार केलेला आहे नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत. ठीक आहे, सो परम रुद्र हा बिहारचा पहिला सुपर कम्प्युटर आहे जो IIT पटना या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे आणि तयार कोणी केलाय? सीडॅकने, नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत. नेक्स्ट ध्रुव 64 मायक्रो प्रोसेसर. ओके, सो मायक्रो प्रोसेसर प्रत्येक डिजिटल आपलं इलेक्ट्रॉनिक जे इक्विपमेंट असेल तर त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर पाहायला मिळतो आपल्याला. ठीक आहे, तो ही मायक्रो प्रोसेसर चिप तयार केलेली आहे ध्रुव 64 नावाची. तर ध्रुव 64 हा भारताने विकसित केलेला पहिला स्वदेशी 64 बीट मायक्रो प्रोसेसर असून हा सीडॅकने विकसित केलेला आहे. ठीक आहे, सो ध्रुव 64 हा 64 बीट मायक्रो प्रोसेसर आहे. 64 बीट याचा अर्थ तो एका टाइमला 64 बीट, एका सेकंडला 64 बीट, एका सायकल मध्ये 64 बीट डेटा जो आहे तो प्रोसेस करू शकतो. ठीक आहे, तो त्याला 64 बीट मायक्रो प्रोसेसर आहे जो सीडॅकने विकसित केलेला आहे. हा प्रोसेसर भारताच्या सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील स्वावलंबनासाठी महत्वाचा टप्पा मानलेला आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कोरोनाच्या काळामध्ये आपण मायक्रो प्रोसेसर अजूनही आपल्याकडे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होत नाही, तर मायक्रो प्रोसेसरसाठी मायक्रो कंट्रोलरसाठी तैवान, त्याच्यानंतर जपान या कंट्रीजवरती, साऊथ कोरिया या कंट्रीजवरती पूर्ण जग डिपेंडेंट होतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये ही सप्लाय चेन डिस्टर्ब झाली आणि मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलरचा वापर स्ट्रॅटेजिक किंवा सेमीकंडक्टरचा वापर स्ट्रॅटेजिक याच्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे सेमीकंडक्टर फील्ड मध्ये इंडिपेंडन्स किंवा सेल्फ रिलायंट होण्यासाठी आपण सेमीकंडक्टर मिशन स्टार्ट केलेलं आहे, ज्याच्या अंतर्गत आपण स्वदेशी मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर डेव्हलप करत आहोत, डिझाईन करत आहोत. आणि भारतामध्ये सेमीकंडक्टर फॅब ज्या आहेत, कंपनीज ज्या आहेत, त्यांना आपण इन्व्हेस्ट करण्यासाठी किंवा त्यांच्या कंपनी स्थापन करण्यासाठी इन्व्हाइट करत आहोत. ठीक आहे, त्याच आपलं नॅशनल सेमीकंडक्टर मिशन आहे. याच्यामध्ये आपण ध्रुव 64 ही 64 बिट मायक्रो प्रोसेसर जो आहे तो डेव्हलप केलेला आहे सीडॅकने. महाचा काय 64 बिट आहे, ड्युअल कोर मायक्रो प्रोसेसर आहे हा. याचा वेग सुमारे 1 गिगाहर्ट्ज आहे. ठीक आहे, 1 सायकल 1 गिगाहर्ट्ज. विकास संस्था सीडॅकने डेव्हलप केलेला आहे. विकास कार्यक्रम डिजिटल इंडिया RISC 5 प्रोग्राम अंतर्गत हा विकसित करण्यात आलेला आहे. आता RISC या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे? हा प्रोग्राम स्टार्ट केला आपण RISC 5. त्याचं उद्दिष्ट आहे भारताला इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जागतिक केंद्र बनवणे आणि स्वदेशी मायक्रो प्रोसेसर तंत्रज्ञान विकसित करणे. सो स्वदेशी मायक्रो प्रोसेसर तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारताने RISC रिस्क 5 नावाचा प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे. सो ध्रुव 64 सीडॅकने डेव्हलप केलाय, पहिला स्वदेशी 64 बिट मायक्रो प्रोसेसर आहे. ठीक आहे, एवढीच गोष्ट याच्यात लक्षात ठेवायची. नेक्स्ट महाक्राईम OS AI. ठीक आहे, सो महाराष्ट्रातील महाराष्ट्र क्राईम OS ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, सो महाराष्ट्रातील
AI आधारित पोलीस तपासणी प्लॅटफॉर्म आलेला आहे. AI आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस पोलीस तपासणी प्लॅटफॉर्म. सो महाक्राईम OS AI हा महाराष्ट्र सरकारचा AI आधारित तपासणी आणि कायदा अंमलबजावणी प्लॅटफॉर्म आहे, जो राज्यव्यापी पोलीस तपासणीसाठी वापरला जातो. त्याचं नाव काय आहे? महाक्राईम OS AI, महाराष्ट्र रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर एनहान्स लॉ एन्फोर्समेंट, ज्याला मार्वल बोललं गेलंय. मार्वल. सो मार्वल म्हणजे काय? तर महाराष्ट्र राज्याची AI बेस पोलीस तपासणी आणि कायदा अंमलबजावणी प्लॅटफॉर्म मार्वल. ठीक आहे. सो महाक्राईम आणि असा प्लॅटफॉर्म AI बेस तपासणी पोलीस तपासणी आणि अंमलबजावणी प्लॅटफॉर्म तयार करणारा महाराष्ट्र पहिलं राज्य आहे, किंवा महाराष्ट्र पोलीस हे पहिले आहेत जे AI बेस अशा पद्धतीची सिस्टीम, डेडिकेटेड सिस्टीम तयार केलेली आहे. त्यामुळे मार्वल किंवा महाक्राईम OS AI लक्षात ठेवायचं आहे. काय आहे? महाराष्ट्र राज्यातील पोलिसांनी पोलीस तपासणी आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी AI बेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. नेक्स्ट, आयला AI एजंट. ठीक आहे. AILA आयला AI एजंट म्हणजेच आर्टिफिशियली इंटेलिजंट लॅब असिस्टंट. आर्टिफिशियली इंटेलिजंट लॅब असिस्टंट हा भारतातील IIT दिल्लीच्या संशोधनाद्वारे विकसित करण्यात आलेला आहे. IIT दिल्लीने हा विकसित केलेला आहे. लॅब असिस्टंट आहे हा AI बेस लॅब असिस्टंट. याचं काम काय आहे? हा एजंट प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी सक्षम आहे, जो स्वतः वैज्ञानिक प्रयोग करू शकतो. एक्सपेरिमेंट, सायंटिफिक एक्सपेरिमेंट स्वतः परफॉर्म करू शकतो असा लॅब असिस्टंट तयार केलेला आहे IIT दिल्लीने, ज्याचं नाव आहे आयला AILA. ठीक आहे. AI एजंट IIT दिल्लीचा. नेक्स्ट आहे ऑस्ट्रेलियामध्ये सोशल मीडिया वापरावरती बंदी. ठीक आहे. सो ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरलेला आहे की ज्याने 16 वर्षांखालील सर्व मुलांना सोशल मीडिया वापरण्यावरती बंदी लागू केलेली आहे. ठीक आहे. सो 16 वर्षाखालील सर्व मुलांवरती ऑस्ट्रेलियामध्ये सोशल मीडिया वापरण्यावरती बंदी घातलेली आहे. याच्यामध्ये मुलं किंवा त्यांचे पॅरेंट्स यांच्यावरती कोणताही दंड आकारण्यात किंवा त्यांना कोणत्या पद्धतीची शिक्षा होणार नाही, परंतु कंपनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या टेक कंपन्या ज्या असतील त्यांच्यावरती मात्र दंड लागू होईल. ठीक आहे. सो कंपन्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असेल की त्यांच्या प्लॅटफॉर्म वरती 16 वर्षाखालील कोणतीही मुलं रेजिस्टर्ड नसतील. ठीक आहे. सो ऑस्ट्रेलियामध्ये लक्षात ठेवायचंय की 16 वर्षाखालील मुलांवरती सोशल मीडिया बंदी घालणारा देश कोणता? तर ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट, आंध्र प्रदेशमध्ये ड्रोन सिटी आणि स्पेस सिटी. तर आंध्र प्रदेश राज्याने उद्योग आणि अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी 2 महत्वाचे प्रकल्प सुरू केले आहेत. एक आहे ड्रोन सिटी. कुठे आलेली आहे? ओरवाकल्लू इंडस्ट्रियल नोड, कुर्नूल. तर आंध्र प्रदेशने कुर्नूल या ठिकाणी ड्रोन सिटी स्थापन केलेली आहे. ठीक आहे. सो ड्रोन सिटी आंध्र प्रदेशने स्थापन केलेली आहे कुर्नूल या ठिकाणी, आणि विशेषतः म्हणजे ही भारतातील पहिली ड्रोन सिटी आहे. तर भारतातील पहिली ड्रोन सिटी कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेली आहे? तर ती कुर्नूल आंध्र प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे, आणि सुमारे 300 एकर एरियामध्ये ही सिटी डेव्हलप केली जाणार आहे. उच्च गुणवत्तेच्या ड्रोन उत्पादनासाठी केंद्र तयार करणे. ठीक आहे. म्हणजे का?
चांगल्या पद्धतीचे हाय क्वालिटी ड्रोन तयार करण्यासाठी ही ड्रोन सिटी सुरू करण्यात आलेली आहे. भारतातील पहिले ड्रोन सिटी, ड्रोन शहर कोणत्या सिटीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, तर ते म्हणजे कुर्नूल, आंध्र प्रदेश, कुर्नूल. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्पेस सिटी. तर स्पेस सिटी आपल्याला माहिती आहे श्रीहरिकोटा. श्रीहरिकोटाला आपण काय बोलतो, स्पेस सिटी. ठीक आहे. अंतराळ क्षेत्रातील संशोधन आणि उद्योगाला चालना देणे. सो ड्रोन सिटी आणि स्पेस सिटी. स्पेस सिटी श्रीहरिकोटा आणि ड्रोन सिटी कुर्नूल या ठिकाणी. त्याच्यानंतर IND ऍपचे अनावरण. ठीक आहे. सो IND हा नॅशनल इंडस्ट्रीज रिसर्च अँड डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजेच NIRDC द्वारे सुरू करण्यात आलेला स्वदेशी डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. स्वदेशी डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME क्षेत्रातील उद्योजकांसाठी विकसित केला गेला आहे. MSME उद्योजकांसाठी व्यावसायिक प्रक्रिया सुलभ करणे, सरकारी मंजुरी, त्यानंतर बाजारपेठेतील माहिती आणि व्यावसायिक सहाय्य उपलब्ध करणे याच्यासाठी हे ऍप डेव्हलप केलेलं आहे. ठीक आहे. सो IND ऍप कशाशी रिलेटेड आहे, तर MSME फील्डशी रिलेटेड आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. MSMEच्या उद्योजकांची व्यावसायिक प्रक्रिया सुलभ करणे, त्यांची सरकारी मंजुरी असेल, बाजारपेठेतील माहिती त्यांना द्यावी, त्याच्यानंतर व्यावसायिक सहाय्य मिळावे यासाठी IND ऍप जे आहे ते स्टार्ट केलेलं आहे. सो याच्यात फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तर IND ऍप हे कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहे, MSME. ठीक आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांच्याशी रिलेटेड त्यांची प्रोसेस इझी करण्यासाठी हे ऍप आपण डेव्हलप केलेलं आहे. येस, हे करंट अफेअर्स जे आहे ग्रुप B, ग्रुप C, पोलीस भरती असेल सेमच राहणार आहे. फक्त पोलीस भरतीला वगैरे अजून जास्त याच्या वन लाइनर जे असतील ते जास्त घेतले जातील, जास्त येतील, परंतु हे इम्पॉर्टंट आहेत आणि ते युजफुल ठरतील सगळ्या एक्झाम साठी. नेक्स्ट आहे इंडोनेशियातील पोलिओ उद्रेक संपला. ठीक आहे. सो इंडोनेशियाने देशातील पोलिओ उद्रेक अधिकृतपणे संपल्याचे जागतिक आरोग्य संघटना WHO द्वारे घोषित केलेले आहे. हा उद्रेक CVDPV2 लस व्युत्पन्न पोलिओ टाइप 2 या प्रकारच्या विषाणूमुळे झाला होता. भारताला 26 मार्च 2014 रोजी आपल्याला 14. ठीक आहे. तर इथे लक्षात ठेवायची गोष्ट काय आहे की नुकताच कोणत्या देशातील पोलिओ उद्रेक पूर्णपणे संपल्याचं हुने जाहीर केलेलं आहे, तर इंडोनेशियामध्ये CVDP वॅक्सिन डेव्हलप जो पोलिओ असतो, ठीक आहे, तर त्याच्यामुळे जो पोलिओ झाला होता टाइप 2 प्रकारचा हा पोलिओचा प्रकार असतो, तर त्याचा उद्रेक झाला होता आणि तो आता आटोक्यात आलेला आहे इंडोनेशियामध्ये. ठीक आहे. इंडोनेशिया कंट्रीचं नाव महत्वाचं आहे इथे फक्त. मग आता भारताला 2014 मध्येच आपण पोलिओ मुक्त झाल्याचं हुने डिक्लेअर केलेलं आहे आणि आपल्याकडे पोलिओचा शेवटचा रुग्ण जो आहे तो 2011 मध्ये पश्चिम बंगाल राज्यामध्ये सापडला होता. सो 2014 लक्षात ठेवायचं, 26 मार्च 2014 रोजी भारत पोलिओ मुक्त झाला. ठीक आहे. आणि 2011 मध्ये आपल्याकडे शेवटचा पोलिओचा रुग्ण पश्चिम बंगाल या राज्यात सापडला होता. त्याच्यानंतर पोलिओचा रुग्ण सापडलेला नाही. भारतातील पहिली क्वांटम सिटी. ठीक आहे. सो कर्नाटक सरकारने भारतातील पहिली क्वांटम सिटी स्थापन करण्याची संकल्पना जाहीर केलेली आहे आणि ही क्वांटम सिटी कुठे येणार आहे, हेसारघट्टा, बेंगलुरू. ठीक आहे. बँगलोर मध्ये हेसारघट्टा या ठिकाणी ही क्वांटम सिटी जी आहे ती येणार आहे. तर क्वांटम तंत्रज्ञान, क्वांटम टेक्नॉलॉजी आहे
ज्याच्यामध्ये क्युबिट्सचा वापर केला जातो. तर या क्वांटम टेक्नॉलॉजीवरती रिसर्च आणि त्याच्यावरती बेस उद्योग यांना चालना देण्यासाठी ही क्वांटम सिटी डेव्हलप होत आहे. लक्षात ठेवायचं, टेक्नॉलॉजी रिलेटेड जर पाहिलं तर जनरली साऊथ मध्येच या घडामोडी आपल्याला दिसत आहेत. ड्रोन सिटी असू दे, त्याच्यानंतर क्वांटम सिटी असू दे, त्याच्यानंतर स्पेस सिटी असू दे, ठीक आहे, साऊथ मध्येच या गोष्टी दिसत आहेत. तर बँगलोर मध्ये येणार आहे पहिली क्वांटम सिटी. क्वांटम टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीवरती रिसर्च आणि क्वांटम टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जे काही उद्योग आहे यांना चालना देण्यासाठी ही क्वांटम सिटी कर्नाटक राज्य सरकार स्थापन करत आहे बँगलोर मध्ये. नेक्स्ट आहे मी सेवा. मी सेवा व्हॉट्सअपवर सेवा. ठीक आहे. सो तेलंगणा सरकारने नागरिकांना सुमारे 40 विभागामधील गव्हर्नमेंट टू सिटीजन सेवांमध्ये प्रवेश करणे अधिक सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी या उद्देशाने व्हॉट्सअपवर मी सेवा सुरू केलेली आहे. ठीक आहे. ही एक प्रगत संभाषणात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित प्लॅटफॉर्म सादर करते, ज्यामुळे नागरिक एका सोप्या चॅट इंटरफेसद्वारे शासकीय सेवांचा लाभ घेऊ शकतात. सोपं आहे. मी सेवा हे व्हॉट्सअप वरती सेवा चालू केलेली आहे तेलंगणा गव्हर्नमेंटने, ज्याच्या थ्रू काय होईल, गव्हर्नमेंटच्या जवळजवळ 40 विभागातील ज्या काही सर्व्हिसेस आहेत, ज्या काही सेवा आहेत, त्या नागरिकांना व्हॉट्सअप वरती उपलब्ध होतील. ठीक आहे. सो ही झाली गव्हर्नमेंट टू सिटीजन सर्व्हिसेस. गव्हर्नमेंट टू सिटीजन ज्यालाच आपण ई गव्हर्नन्स बोलतो. ठीक आहे, किंवा एम गव्हर्नन्स झाला. मोबाईलद्वारे ह्या सेवा प्रोव्हाइड करतोय आपण व्हॉट्सअप वरती. सो मी सेवा हे तेलंगणा गव्हर्नमेंटने सुरू केलेली सर्व्हिस आहे, ज्याच्या थ्रू तेलंगणामधील नागरिकांना तेलंगणा गव्हर्नमेंटच्या ज्या काही 40 डिपार्टमेंट 40 विभाग आहेत त्याच्यामधील सेवा व्हॉट्सअप वरती मिळतील. ठीक आहे. सो हे एम गव्हर्नन्स किंवा ई गव्हर्नन्सचं उत्तम उदाहरण आहे मी सेवा. जसं आपल्याकडे आपले सरकार आहे पोर्टल, त्याचप्रमाणे व्हॉट्सअप वरती तेलंगणा गव्हर्नमेंटचं मी सेवा असेल. हो. ठीक आहे. नेक्स्ट प्रोजेक्ट सन कॅचर. प्रोजेक्ट सन कॅचर तर गुगलचा हा प्रोग्राम आहे. ठीक आहे. गुगलने प्रोजेक्ट सन कॅचर नावाने एक नवीन संशोधन प्रकल्प जाहीर केला आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपग्रहाद्वारे अंतराळात AI चिप्स प्रक्षेपित करणे हे आहे. ठीक आहे. इथे सोपा क्वेश्चन तयार होऊ शकतो की प्रोजेक्ट सन कॅचर हा खालीलपैकी कोणत्या कंपनीने लॉन्च केलेला प्रोजेक्ट आहे, ज्याचं उद्दिष्ट आहे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपग्रहांद्वारे अंतराळात AI चिप्स प्रक्षेपित करणे. तर प्रोजेक्ट सन कॅचर हा गुगलचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये काय आहे तर सौर ऊर्जेचा वापर करून अंतराळात AI चिप्स ज्या आहेत प्रक्षेपित केल्या जाणार आहेत. नेक्स्ट संयुक्त राष्ट्रांचा सायबर गुन्हेगारी विरुद्ध करार. ठीक आहे. सो सायबर फ्रॉड आता वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे सायबर क्राईम विरुद्ध एक कन्व्हेन्शन ऍक्सेप्ट करण्यात आलेलं आहे, युनायटेड नेशन सायबर क्राईम कन्व्हेन्शन. ठीक आहे. युनायटेड नेशन सायबर क्राईम कन्व्हेन्शन किंवा संयुक्त राष्ट्राचा सायबर गुन्हेगारी विरुद्धचा करार. तर सायबर गुन्ह्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर आळा घालण्यासाठी संयुक्त राष्ट्राचा पहिला जागतिक करार करण्यात आलेला आहे. सायबर क्राईम रिलेटेड करार आहे हा. करार हनोई करार, हॅनोई किंवा हॅनोई कन्व्हेन्शन या नावानेही ओळखला जातो. सिंपल क्वेश्चन, हॅनोई करार किंवा हॅनोई कन्व्हेन्शन कशाशी संबंधित आहे? युनायटेड नेशनचं हॅनोई कन्व्हेन्शन कशाशी संबंधित आहे? तर सायबर गुन्हेगारीशी हे संबंधित आहे. हॅनोई करार किंवा हॅनोई कन्व्हेन्शन. याच्या आधी याच्यावरती PYQ विचारले गेलेले आहेत. अशा पद्धतीने ज्यावेळेस करार होतात, ऍग्रीमेंट होतात युनायटेड नेशनचे इम्पॉर्टंट टॉपिक वरती, ठीक आहे, तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे हॅनोई करार लक्षात ठेवायचा आहे. राज्यसेवेसाठी इम्पॉर्टंट आहे, त्याचबरोबर कंबाईन साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे.
नेक्स्ट, पहिल्या दिवशी याच्यावरती 72 देशांनी स्वाक्षरी केली. अमेरिकेची भूमिका, युनायटेड स्टेट्सने पहिल्या दिवशी या करारावरती स्वाक्षरी करण्यास नकार दिला. ठीक आहे. सो इथं दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या की युनायटेड हॅनोई करार कशाशी संबंधित आहे. हॅनोई करार हा सायबर क्राईमशी किंवा सायबर गुन्हेगारीशी संबंधित आहे. ठीक आहे. आणि हा करार युनायटेड नेशनने केलेला आहे. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. युनायटेड नेशन सायबर क्राईम कन्व्हेन्शन यालाच कोणत्या नावाने ओळखले जाते, तर हॅनोई कन्व्हेन्शन. ठीक आहे. हॅनोई कन्व्हेन्शन. नेक्स्ट, विक्रम 32 बिट मायक्रोप्रोसेसर. ठीक आहे. विक्रम 32 बिट मायक्रोप्रोसेसर ठीक आहे. सो विक्रम 32 बिट मायक्रोप्रोसेसर भारताचा पहिला स्वदेशी विकसित 32 बिट मायक्रोप्रोसेसर म्हणजेच विक्रम 3201 चे अनावरण केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेले आहे. ठीक आहे. सो भारताचा पहिला स्वदेशी विकसित 32 बिट मायक्रोप्रोसेसर कोणता आहे, विक्रम 32. आणि 64 बिट कोणता होता, ध्रुव. ध्रुव हा 64 बिट आहे आणि विक्रम हा 32 बिट आहे. ठीक आहे. सो सेमिकॉन इंडिया 2025 ही जी कॉन्फरन्स झाली तर याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी याचा अनावरण केलेलं होता विक्रम 32 चा. सो विकास डेव्हलप कोणी केलेला आहे, विक्रम साराभाई स्पेस सेंटर. ठीक आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर जे इस्रोचं स्पेस सेंटर आहे त्यांनी हा प्रोसेसर डेव्हलप केलेला आहे. प्रोसेसर चिप जी आहे 32 बिटची ती डेव्हलप केलेली आहे. निर्मिती कोणी केलेली आहे, सेमीकंडक्टर लॅबोरेटरी चंदीगड या ठिकाणी ते तयार करण्यात आलं. ठीक आहे. सेमीकंडक्टर लॅबोरेटरी चंदीगड या ठिकाणी तयार करण्यात आलं. मॉडेलचं नाव विक्रम 3201 हा एक मायक्रो प्रोसेसर आहे. मायक्रो प्रोसेसर चिप 32 बिटची आहे. तर याच्यामध्ये एका सेकंदाला 32 बिट डेटा जो आहे तो प्रोसेस केला जाईल. 64 बिट मध्ये 64 बिटचा जो डेटा आहे तो एका सेकंदाला प्रोसेस केला जातो. सो कमाल वेग या ठिकाणी सुमारे 100 मेगाहर्ट्ज हे त्याचं स्पीड आहे. कार्य तापमान ठीक आहे -55 डिग्री सेल्सिअस ते +125 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचर रेंज मध्ये तो ऑपरेट करू शकतो. म्हणजेच काय, स्पेस ग्रेड एन्व्हायरमेंट साठी योग्य, म्हणजे स्पेस मध्ये वापरण्यासाठी सुद्धा योग्य आहे. कारण की -25 लाही तो काम करतोय, सॉरी -55 लाही काम करतो आणि +125 डिग्री सेल्सिअस ला सुद्धा तो काम करतो. सो ही त्याची ऑपरेटिंग टेम्परेचर रेंज झाली. उद्देश काय आहे, अवकाश मोहिमा आणि प्रक्षेपण वाहनांमध्ये वापर. ठीक आहे. अवकाश मोहिमा म्हणजेच आणि प्रक्षेपण वाहनांमध्ये लॉन्च व्हेकल मध्ये वापरण्यासाठी. पूर्वीची आवृत्ती ह्याच्या आधी विक्रम 1601 होता. विक्रम 1601 म्हणजे काय, 16 बिटचा मायक्रोप्रोसेसर. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये एका सेकंदाला 16 बिटचा डेटा जो आहे तो प्रोसेस होणार. 2009 पासून इस्रोच्या प्रक्षेपण वाहनांमध्ये त्याचा वापर केला आहे. ठीक आहे. सो विक्रम 16 त्याच्यानंतर विक्रम 32 आला. 32 बिट मायक्रोप्रोसेसर इस्रोने डेव्हलप केलेला आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर त्याचं निर्मिती कुठे झाले, सेमीकंडक्टर लॅबोरेटरी चंदीगड मध्ये. ठीक आहे. कमाल वेग आहे 100 मेगाहर्ट्जचा आणि कार्य तापमान आहे त्याचं -55 डिग्री सेल्सिअस पासून 125 डिग्री सेल्सिअस पर्यंत. नेक्स्ट आहे नेपाळ रुबेला मुक्त घोषित. ठीक आहे. सो रुबेला फ्री नेपाळ, रुबेला फ्री नेपाळ. यस. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने 18 ऑगस्ट 2025 रोजी नेपाळला रुबेला मुक्त
म्हणजेच रुबेला फ्री म्हणून घोषित केले आणि हा टप्पा गाठणारा दक्षिण पूर्व आशिया प्रदेशातील हा पहिला देश आहे. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट न्यूज आहे. ठीक आहे, पहिला देश नेपाळ ठरला. हुच दक्षिण पूर्व आशिया प्रदेश मध्ये आपण येतो. भारत आणि भारता शेजारील जे काही कंट्रीज आहेत, देश आहेत, ते हुच्या दक्षिण पूर्व, ठीक आहे, साऊथ ईस्ट एशिया या रिजन मध्ये आपण येतो. ठीक आहे, तर या रिजन मधून पहिल्यांदा रुबेला मुक्त ठरलेला देश आहे नेपाळ. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. तर रुबेला जो आहे तो रुबेला व्हायरसमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे. ठीक आहे, व्हायरस आहे, व्हायरसमुळे होणारा रोग आहे. त्यालाच जर्मन मिझेल किंवा 3 डे मिझेल असं म्हणतात. ठीक आहे, सो जर्मन गोवर किंवा 3 दिवसांचा गोवर असं सुद्धा म्हटलं जातं रुबेलाला. याचं संक्रमण कसं होतं, तर संक्रमित व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकताना निघणाऱ्या श्वसन थेंबाद्वारे. ठीक आहे, सो श्वसनाद्वारे पसरणारा हा रोग आहे. याचं मुख्य लक्षण आहे सौम्य ताप, चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती पुरळ येतात, गोवर येतात आणि कधी कधी डोकेदुखी व अशक्तपणा सुद्धा येतो. मग याच्यामध्ये भारतातील प्रयत्न काय आहे, तर इंडियाने गोवर व रुबेला उच्चाटनासाठी 2017 मध्ये MR म्हणजे काय, मिझल रुबेला मोहीम सुरू केली होती. 2017 मध्ये आपल्याकडे MR मोहीम म्हणजेच मिझेल रुबेला मोहीम सुरू करण्यात आलेली. उद्दिष्ट 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मिझेल रुबेला ही लस देणे आणि देशातून गोवर आणि रुबेला निर्मूलन करणे. ठीक आहे, तर आपल्याकडे याच्यात लक्षात ठेवण्यासारखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर नुकताच दक्षिण पूर्व आशिया प्रदेशातील हुने दक्षिण पूर्व आशिया प्रदेशातील कोणत्या देशाला पहिला रुबेला मुक्त देश म्हणून घोषित केलेला आहे, तर कोणता, नेपाळ. ठीक आहे, यस, नेपाळ हा पहिला रुबेला मुक्त देश ठरलेला आहे साऊथ ईस्ट एशिया रिजन मधून. ठीक आहे, मग रुबेला हा आजार व्हायरसमुळे होतो, रुबेला व्हायरसमुळे होतो. ठीक आहे, त्यालाच जर्मन गोवर किंवा 3 डे मिसेल म्हटलं जातं. ठीक आहे, खोकला किंवा शिंकातून त्याचा प्रसार होतो. भारताने 2017 मध्ये मिझेल रुबेला प्रोग्राम चालू केला होता, ज्याच्यामध्ये 9 महिने ते 15 वर्षाखालील मुलांना ही लस देण्यात येत होती. नेक्स्ट आहे फिजी मध्ये ट्रॅकोमाचे निर्मूलन. ठीक आहे, आताच आपण पहिलं भारताला ट्रॅकोमा मुक्त केलेला आहे, लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं. ठीक आहे, सो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ऑक्टोबर 2025 मध्ये फिजीला ट्रॅकोमा हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न म्हणून निर्मूलन झालेला देश घोषित केलेला आहे. ठीक आहे, सो फिजी सुद्धा ट्रॅकोमा मुक्त झालेला आहे. ट्रॅकोमा मुक्त कसला आजार आहे, ट्रॅकोमा मुक्त हा डोळ्यांचा संसर्गजन्य आजार आहे. सो फिजी हा ट्रॅकोमाचे सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून उच्चाटन करणारा जगातील 26वा देश ठरलेला आहे. सो फिजी नुकताच ट्रॅकोमा मुक्त झालेला आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिला स्वदेशी अँटीबायोटिक आलेला आहे, ज्याचं नाव आहे नॅफिथ्रोमायसिन. ठीक आहे, सो नॅफिथ्रोमायसिन हे भारतातील पहिलं स्वदेशी अँटीबायोटिक आहे. ठीक आहे, सो भारतातील पहिला स्वदेशी अँटीबायोटिक आलेला आहे, ज्याचं नाव आहे नॅफिथ्रोमायसिन. ठीक आहे, सो भारताने विकसित केलेले पहिले स्वदेशी अँटीबायोटिक औषध नॅफिथ्रोमायसिन आहे. हे औषध मुख्यतः श्वसन मार्गाच्या संसर्गावर म्हणजेच रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स जे होतात तर याच्यावरती प्रभावी ठरतं.
विकास संस्था कोणी तयार केलेला आहे? डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजी आणि औषध निर्मिती बायोटेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि औषध निर्मिती कंपनी आहे वॉकहार्ड. ठीक आहे, वॉकहार्ड या दोघांनी मिळून ही अँटीबायोटिक तयार केलेली आहे, जी श्वसनाच्या आजारांवरती उपयुक्त ठरणार आहे. ठीक आहे, नाव काय आहे? नॅफिथ्रोमायसिन. लक्षात ठेवायचं आहे, नॅफिथ्रोमायसिन. नॅफिथ्रोमायसिन. नेक्स्ट आहे अरत्ताई ऍप. ठीक आहे, सो अरत्ताई ऍप तर भारताचे जे अश्विनी वैष्णव टेलिकॉम मिनिस्टर आहे, त्यांनी मध्ये ट्विट केलं होतं ह्याच्यावरती एक्सवर की अरत्ताई ऍप ते यूज करत आहे. तर अरत्ताई हे मेड इन इंडिया इन्स्टंट मेसेजिंग ऍप आहे, म्हणजे व्हॉट्सअप सारखंच अरत्ताई हे ऍप आहे. सो अरत्ताई हे मेड इन इंडिया इन्स्टंट मेसेजिंग ऍप आहे. हे ऍप जोहो कॉर्पोरेशन या भारतीय तंत्रज्ञान कंपनीने विकसित केलेले आहे आणि व्हॉट्सअपला भारतीय पर्याय म्हणून हे ऍप सध्या चर्चित आहे. ठीक आहे, सो अरत्ताई सेम व्हॉट्सअप, फक्त इंडियाचं व्हॉट्सअप जे जोहो कंपनीने तयार केलेलं आहे. नेक्स्ट, मालदीवचे ट्रिपल इलिमिनेशन यश. ही सुद्धा इम्पॉर्टंट न्यूज आहे. काय इम्पॉर्टंट? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने मालदीवला आईकडून मुलाकडे होणारे हेपॅटायटिस बी चे संक्रमण थांबवल्याबद्दल मान्यता दिली. ठीक आहे, म्हणजे हेपॅटायटिस बी चं आईकडून होणारं मुलाकडे होणारे जे संक्रमण आहे, ज्याला व्हर्टिकल ट्रान्समिशन बोलतो, ते मालदीवने थांबवलेलं आहे. त्यामुळे मालदीव हा जगातील पहिला देश ठरलेला आहे की ज्याने 3 रोगांचे आईकडून मुलाकडे होणारे संक्रमण म्हणजे मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन थांबवले आहे. ठीक आहे, मग आता ट्रिपल इलिमिनेशन म्हणजे काय? ट्रिपल इलिमिनेशन म्हणजे काय? तर ट्रिपल इलिमिनेशन म्हणजे आईकडून मुलाकडे होणाऱ्या 3 संसर्गजन्य रोगांचे संक्रमण थांबवणे म्हणजेच ट्रिपल इलिमिनेशन. मग कोणत्या 3 रोगाचा मालदीवने आईकडून मुलाकडे होणारे संक्रमण थांबवलंय? तर HIV एड्स, त्याच्यानंतर सिफिलिस आणि हेपॅटायटिस बी या 3 रोगांचं संक्रमण मालदीवने आईकडून मुलाकडे होणारे संक्रमण थांबवलेलं आहे. HIV, हेपॅटायटिस बी आणि सिफिलिस. ठीक आहे, त्यामुळे तेच नाव ना. हा नाही, मला मराठीत नाही माहिती त्यांना काय बोलतात. ठीक आहे, हो असेच आहेत. इंग्लिश मध्ये सोपे आहेत, मराठीत लक्ष ठेवायला अवघड आहे. ठीक आहे, सो WHO ने ट्रिपल इलिमिनेशन, ठीक आहे, ट्रिपल इलिमिनेशन मध्ये यश मिळवल्याबद्दल कोणत्या देशाला मान्यता दिलेली आहे? तर मालदीव्स. ठीक आहे, सो मालदीव ही कंट्री ट्रिपल इलिमिनेशन करण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे. HIV एड्स, त्याच्यानंतर सिफिलिस आणि हेपॅटायटिस बी या 3 आजारांचे आईकडून मुलाकडे होणारे संक्रमण कोणी थांबवलंय? मालदीवने रोखण्यात त्याला यश आलेलं आहे. देशातील पहिली केंद्रीय टिश्यू बँक. भारताची पहिली केंद्रीय टिश्यू बँक, सेंट्रल टिश्यू बँक मौलाना आझाद मेडिकल कॉलेज येथे स्थापन करण्यात आलेली आहे. हे महाविद्यालय न्यू दिल्ली येथे असून गव्हर्नमेंट ऑफ दिल्लीच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे ही देशातील पहिली केंद्रीय टिश्यू बँक ठरलेली आहे. देशातील पहिली केंद्रीय टिश्यू बँक कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? तर मौलाना आझाद मेडिकल कॉलेज न्यू दिल्ली या ठिकाणी देशातील पहिली केंद्रीय टिश्यू बँक सुरू करण्यात आलेली आहे. सो यस, ठीक आहे. त्याच्यानंतर कॅन्सर टिश्यू बँक म्हणजे जशी ही टिश्यू बँक आहे ते कॅन्सरग्रस्त रुग्णांकडून घेतलेल्या कॅन्सर पेशी सुरक्षितपणे जतन करून त्यांचा वैज्ञानिक अभ्यास आणि उपचार संशोधनासाठी वापर करणारी व्यवस्था म्हणजेच कॅन्सर टिश्यू बँक.
ठीक आहे. सो या पद्धतीची टिश्यू बँक आलेली आहे मौलाना आझाद कॉलेज या ठिकाणी. नेक्स्ट आहे संचार साथी पोर्टल. आता डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने हे पोर्टल लास्ट इयर आणलेलं होतं, संचार साथी पोर्टल. याचा उद्देश होता संचार साथी हे नागरिकांसाठी तयार केलेले डिजिटल सुरक्षा पोर्टल आहे. ठीक आहे. याचा उद्देश काय आहे तर मोबाईल चोरी, त्याच्यानंतर हरवलेले फोन आणि फसवणूक रोखणे. 6 लाखांहून अधिक हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल हँडसेट शोधून परत मिळवण्यात याला यश आलेलं आहे. त्यामुळे हे न्यूज मध्ये होतं. सो संचार साथी पोर्टल कशाशी रिलेटेड आहे किंवा कोणत्या डिपार्टमेंटचं आहे? संचार साथी पोर्टल हे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनचं पोर्टल आहे, ज्याचा उद्देश आहे डिजिटल सुरक्षा पोर्टल आहे. हे मोबाईल चोरी, त्याच्यानंतर हरवलेले फोन आणि फसवणूक रोखणे, मोबाईल फोन द्वारे होणारी फसवणूक रोखणे हे संचार साथी पोर्टलचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट, पहिलं AI बेस पहिलं AI सक्षम निसर्ग अनुभव केंद्र झारखंड मध्ये बेतला राष्ट्रीय उद्यान. झारखंडमध्ये बेतला राष्ट्रीय उद्यान येथे भारताचे पहिले AI सक्षम निसर्ग अनुभव केंद्र सुरू होणार आहे. हे केंद्र पलामो व्याघ्र प्रकल्पात स्थित आहे. याच्यामध्ये काय आहे, अभ्यागतांना प्राण्यांच्या हालचाली, पक्ष्यांचे आवाज, धबधबे, वाऱ्याची झुळूक आणि अगदी वाघ किंवा सिंहाची शिकारी यांसारखे अनुभव मिळतील. ठीक आहे. सो लक्षात ठेवण्याची गोष्ट, देशातील पहिले AI सक्षम निसर्ग अनुभव केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले किंवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले तर झारखंड राज्यामध्ये बेतला राष्ट्रीय उद्यान आहे. तर या ठिकाणी हे AI बेस किंवा AI सक्षम निसर्ग अनुभव केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये पलामू व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवायचा झारखंड मध्ये आहे, विचारला जातो बऱ्याच वेळा. पलामू व्याघ्र प्रकल्प झारखंड राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, जगातील पहिली AI मंत्री. सो अल्बानिया या देशाने डेला नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित कार्यक्रमाची सरकारी मंत्री म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि त्यामुळे अल्बानिया हा देश AI कार्यक्रमाला मंत्री म्हणून नियुक्त करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. ठीक आहे. सो याच्यात लक्ष ठेवायचं, अल्बानिया हा जो देश आहे, अल्बानिया देश, तर याच्यामध्ये डेला नावाची मंत्री त्यांनी आपल्या कॅबिनेट मध्ये अपॉइंट केलेली आहे. तिच्याकडे करप्शन रोखण्यासाठी AI बेस मंत्री त्यांनी तयार केलेला आहे. ज्याचं काम असेल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये जे काही प्रोक्युरमेंट होतात तर त्याच्यावरती लक्ष देणे, जेणेकरून करप्शन कमी होईल. सो पहिली मंत्री AI बेस पहिली मंत्री किंवा आर्टिफिशियल रोबोटिक मिनिस्टर डेला अल्बानिया या कंट्री मध्ये आलेली आहे करप्शन रोखण्यासाठी. नेक्स्ट आहे आंध्र प्रदेशमध्ये सार्वत्रिक आरोग्य विमा योजना. ठीक आहे. आंध्र प्रदेशमध्ये सार्वत्रिक आरोग्य विमा योजना. आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील सर्व कुटुंबांना व्यापक आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी सार्वत्रिक आरोग्य विमा म्हणजे युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स योजना लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे. सो भारतातील कोणत्या राज्याने सार्वत्रिक आरोग्य विमा योजना ही ही योजना लागू केलेली आहे तर आंध्र प्रदेश राज्य, ज्याच्यामध्ये सर्व नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण दिलं जाईल जेणेकरून नागरिकांचा
खर्च जो आहे मेडिकल फील्ड वरती होणारा जो खर्च आहे दवाखान्यात आउट ऑफ पॉकेट जे एक्सपेंडिचर होतं ते कमी होईल त्याच्यासाठी सार्वत्रिक विमा आरोग्य विमा योजना सुरू केलेली आहे आंध्र प्रदेशने. नेक्स्ट आहे भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक. ठीक आहे. एजन्सी आहे इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी आयरेना. ठीक आहे. IRENA. सो ही जी इन्स्टिट्यूट आहे संस्था आहे त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्याच्यानुसार भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश ठरलेला आहे. भारताने जपानला मागे टाकून 3 नंबरला भारत जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलेला आहे. या अहवालानुसार भारताने सुमारे 1,08,494 गिगावॅट आर म्हणजे गिगावॅट तास म्हणजे गिगावॅट आर इतकी सौर ऊर्जेचं उत्पादन केलेलं आहे. मग आता सौर ऊर्जा उत्पादनात आघाडीचे देश पाहिले तर 1 नंबरला येतो चायना. सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादन होतं चायनामध्ये. ठीक आहे. तर सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादन होता चायना. नेक्स्ट युनायटेड स्टेट्स अमेरिका आणि 3 नंबरला येतो इंडिया. त्याच्यानंतर येतो जपान. ठीक आहे. सो चायना सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादन करणारा देश चायना. 2 नंबरला येतं युनायटेड स्टेट्स आणि 3 नंबरला येतं इंडिया. ठीक आहे. येस हो. ओके. नेक्स्ट आहे भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य. ठीक आहे. सो केरळ हे भारताचे पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि ही घोषणा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केलेली. 1991 ला केरळ हे भारताचे पहिले पूर्ण साक्षर राज्य बनलेले होते. तर आता भारतातील पहिले डिजिटली पूर्णपणे साक्षर राज्य कोणतं बनलेलं आहे? केरळ. आणि केरळ हेच देशातील पहिलं साक्षर राज्य होतं. ठीक आहे. आता डिजिटल साक्षर राज्य बनलेलं आहे केरळ. नेक्स्ट गरुड दृष्टी प्रकल्प. गरुड दृष्टी प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. सो नागपूर येथे सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सायबर इंटेलिजन्स साठी गरुड दृष्टी हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. सो नागपूरमध्ये गरुड दृष्टी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. कशासाठी आहे हा प्रोजेक्ट? तर सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सायबर इंटेलिजन्स. सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सायबर इंटेलिजन्स साठी हा प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. उद्देश काय आहे? तर सोशल मीडियावरील संशयास्पद हालचालींचं निरीक्षण करणे, त्यानंतर सायबर गुन्हे रोखणे. ठीक आहे. सायबर गुन्हे रोखणे आणि ऑनलाईन द्वेषपूर्ण संदेश, अफवा किंवा चुकीची माहिती मिसइन्फॉर्मेशन नियंत्रित करणे. ठीक आहे. सो गरुड दृष्टी प्रकल्प कशाशी रिलेटेड आहे? गरुड दृष्टी प्रकल्प हा सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सायबर इंटेलिजन्स साठी प्रोजेक्ट जो आहे हा सुरू करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये सोशल मीडियावरती लक्ष करण्यात येईल जेणेकरून मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड होणार नाही आणि त्याच्यामुळे दंगे किंवा वाद याला सुरुवात होणार नाही. त्यामुळे सोशल मीडिया मॉनिटरिंग प्रोजेक्ट आहे गरुड दृष्टी प्रकल्प नागपूर. ठीक आहे. तर आपले सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे जे काही डिसेंबर पर्यंत सगळे करंट झालेले आहेत, जेवढे इम्पॉर्टंट होते तेवढे याच्यात दिलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपण जानेवारी टू मे पर्यंतचे ते नेक्स्ट याच्यामध्ये कव्हर करू. ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच. ठीक आहे. चालेल. थँक्यू सो मच.